हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीरची भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मुलांची स्कूल चालू झाली की मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। प्रत्येक वेळेला भाजी कोणती द्यायची, मुलं ते आवडीने खातील की खाणार नाहीत, आणि घाई गडबडीत जर बनवायची असेल तर ही पनीरची भुर्जी प्रत्येक लहान मुलाला आवडेल अशी आपल्याला बनवायची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे साधारणतः 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। हे पनीर घरी बनवलेलं आहे। मग तुम्ही पनीर असं बारीक चुरून घेऊ शकता अशा पद्धतीने, किंवा किसून घेऊ शकता। मी हे पनीर किसून घेणार आहे, म्हणजे एकसारखं छान असं किसलं जाईल आणि भुर्जी एकसारखी छान अशी होईल। 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे आणि पनीर अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे। पनीरची भुर्जी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे आणि मुलांना जर डब्यात बनवून दिली तर मुलं ते आवडीने खातात। कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई छान अशी तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। पनीरची भुर्जी बनवत असताना जास्त तेल घालायचं नाही, कारण पनीरला तेल सुटतं आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही तेल घातलं तर पनीरची भुर्जी जास्त तेलकट होते आणि खाण्याची इच्छा होत नाही। कोणत्याही भाजीला तुम्ही कमी जास्त प्रमाणात तेल घातलं तर चालू शकतं, परंतु पनीरची भुर्जी बनवत असताना तेल शक्यतो कमी प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे भुर्जी छान अशी चवीला पण लागेल आणि कमी तेलकट होईल। इथे 1 चमचा तेल घातलं। तेल छान असं गरम झाल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे। ही मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी 1 मिरची बारीक कट करून घेतलेली ती त्यामध्ये घातलेली आहे आणि कांदे जे बारीक कट करून घेतलेले ते आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। कमी तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा म्हटल्यानंतर मंद गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे छान असा भाजला जातो। जास्त प्रमाणात जर तेल असेल तर कांदा शक्यतो पटकन भाजतो, पण कमी तेलात जर भाजून घेताना तर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मंद गॅसवरती हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 3 मिनटं कांदा छान असा परतून घेतल्यानंतर थोडासा ब्राऊन झालेला आहे। आता जो टोमॅटो कट करून घेतलेला तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा छान शिजेपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे मी पावभाजी मसाला 1 चमचा घातलेला आहे। पावभाजी मसाला त्यामध्ये घातल्यामुळे जी आपण भुर्जी बनवणार आहे ती चवीला छान लागते। 1 चमचा गरम मसाला घातला, चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं, छान असं परतून घेतलेलं आहे। तुम्हाला जर कोणते जास्तीचे मसाले आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता, परंतु पावभाजी मसाला घातलेला होता त्यामुळे बाकीचे जास्तीचे मसाले कोणते घातलेले नाहीत। 1 चमचा गरम मसाला आणि पावभाजी मसाला घातला, छान असं मिक्स करून घेतलं आणि मसाला थोडासा कोरडा वाटत होता आणि टोमॅटो थोडासा आणखी शिजण्यासाठी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि छान असं झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो शिजू दिलेला आहे। 1 मिनिटासाठी थोडीशी वाफ दिली, पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडलेला आहे आणि कोरडाही झालेला आहे। आता जे पनीर किसून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर किसून घेतलेलं आहे त्यामुळे एकसारखं छान असं बारीक झालेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, तुम्ही बारीक असं चुरूनही घेऊ शकता, परंतु हे घरचं पनीर होतं म्हणून मी थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता हे पनीर ज्यावेळी आपण भुर्जी बनवतोय आणि पनीर छान असं परतून घेतोय त्यावेळी तुम्हाला भुर्जी कुठेही तेलकट दिसत नाही आणि अशी कमी तेलकट असलेली भुर्जी खातानाही चवीला छान लागते। जास्त प्रमाणात तेल घालून जर भुर्जी बनवली तर पनीरला पण तेल सुटतं आणि इतकी तेलकट ती पनीरची भुर्जी होते। ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यांनी या पद्धतीने पनीरची भुर्जी नक्की बनवा। कमी तेलकट आहे, तुम्ही ते पाहू शकता, कुठेही तेलकट दिसत नाही। आणि तुम्हाला जर ग्रेव्हीमध्ये जर बनवायचं असेल तर तुम्ही साधारणतः अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं पनीरची भुर्जी शिजवून घ्यायची आहे। परंतु तुम्ही कोरडी करणार होती, मुलांना चपातीबरोबर अशीच भुर्जी आवडते म्हणून त्यामध्ये पाणी घातलं नाही। साधारणतः 2 मिनिटासाठी आणखी मी परतून घेतली आणि तुम्ही ते पाहू शकता भुर्जी आपली तयार झालेली आहे आणि किती सुरेख दिसते, चवीला पण अप्रतिम लागते। सकाळी मुलांच्या डब्यासाठी घाई गडबडीत द्यायची असेल तर अशा पद्धतीने पनीरची भुर्जी नक्की बनवा। साधारणतः 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलं आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि पनीरची भुर्जी तयार आहे। एकदम मऊसूत अशी पनीरची भुर्जी झालेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतले, तुम्ही ते पाहू शकता पनीरची भुर्जी पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी पनीरची भुर्जी तयार झालेली आहे। मुलांना तर ही आवडतेच, मग मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर पनीरची भुर्जी नक्की बनवून द्या।
पनीरची भुर्जी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.